नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहे परत एकदा नवीन व्हिडिओ। तर तुम्ही देखील सोयाबीनची शेती करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे। तर आपण कुठंही न थांबता व्हिडिओला करूया सुरुवात। तर मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सोयाबीनला फुलावस्थेमध्ये कोणती फवारणी केली पाहिजे आणि कोणत्या प्रकारे केली पाहिजे, जेणेकरून सोयाबीनला भरघोस फुलं लागायला सुरुवात होईल। तर मित्रांनो, त्याच प्रकारे फुलं लागल्याच्या नंतरही तुम्ही काय केले पाहिजे आणि काय नाही हे आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, तुमच्याही सोयाबीनला वाढ होत नसेल तर तुम्ही त्याबद्दल काय करू शकता आणि काय केले पाहिजे याचे नियोजन आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर चला व्हिडिओला करूयात सुरुवात। तर मित्रांनो, बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की सोयाबीनची वाढ होत नाही आहे आणि सोयाबीन सध्या फुलावस्थेमध्ये आहे, तर ह्यावेळेस काय करायला पाहिजे। तर काहींनी मला कमेंट केली होती की सर, आम्ही युरिया शिपत आहोत। तर मित्रांनो, तसे करू नका, कारण की सोयाबीनला लागलेले फुलं हे युरियामार्फत गळू शकतात। सोयाबीनला माल देखील कमी लागण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, असे तुम्ही करू नका। तुम्हालाही वाटत असेल की आमच्या सोयाबीनला भरघोसाचे फुलं लागावेत आणि मालही जास्त प्रमाणात लागावा, तर मित्रांनो तुम्ही यासाठी तुम्ही तिसरी फवारणी ही कोराजेनची करू शकता, जेणेकरून तुमच्या सोयाबीनचे फुल देखील गळणार नाही आणि मालही लागायला सुरुवात होईल आणि त्या मालावर आळी देखील लागणार नाही। तर तुम्ही कोराजेनच्या 2 फवारण्या करू शकता। तर मित्रांनो, चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ।